श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आपल्या जर्नीची सुरुवात करत आहे। तर सर्वप्रथम मी स्वामींचे खूप खूप आभार मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो की त्यांनी मला एवढं कॅपेबल बनवलं की तुमच्यासमोर मी आज हे सगळं काही बोलू शकतो। मित्रांनो, कधी तुमच्या जीवनामध्ये असा प्रसंग आलेला आहे का की एखाद्या अडचणीमध्ये तुम्ही अडकलेले आहेत आणि ती अडचण दिवसांदिवस इतकी मोठी होत चालली की त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातले जे कुठले दरवाजे, म्हणजे आपण म्हणतो ना की सर्व दरवाजे बंद पडले, म्हणून बंद झाले सर्व दरवाजे। मित्रांनो, तुम्ही सांगा, आता अशा परिस्थितीमध्ये माणूस हताश होऊन जातो आणि ज्या टायमाला माणूस हताश होतो तर त्या टायमाला आहे ना, माणूस आहे ना आतमधून इतका तुटतो की त्याला अंत राहत नाही। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग येतो म्हणजे येतो आणि त्या प्रसंगाच्या टायमाला भरपूर लोक असे आहेत की जे हिमतीने काम घेतात, जे देवाच्या भक्तीवरती विश्वास ठेवतात आणि ते पुढे जातात, आणि भरपूर लोक असे आहेत मित्रांनो की त्या प्रसंगातून ते कधी उभरू शकत नाही आयुष्यामध्ये। मित्रांनो, माझ्यावरती पण एक असा प्रसंग आला होता। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे की माझ्यासोबतची स्वामी अनुभूती कशी होती आणि काय होती। तर सुरुवात करूयात। काही महिन्यांआधी मी माझा एक बिझनेस चालू केलेला होता आणि त्या बिझनेसमध्ये मी स्टार्ट केला, सगळं काही केलं। स्टार्ट केल्याच्या नंतर भरपूर प्रॉब्लेम्स आले। माझ्याकडे कस्टमर नव्हते, माझ्याकडे कस्टमर बेस कुठल्याच प्रकारचा नव्हता आणि दिवसांदिवस परिस्थिती अशी होत चालली होती की माझ्याकडं माझ्या एम्प्लॉईजला पेमेंट देण्यासाठी पैसे राहत नव्हते। तर अशा प्रसंगामध्ये मित्रांनो प्रश्न असा पडलेला होता की मला असं वाटलं होतं की आता कायच करू आणि काहीच नाही। मी स्वतः हताश झालो होतो, हरलो होतो, पूर्णतः हरलो होतो। ते म्हणतात ना, सर्व दरवाजे बंद झाल्याच्या नंतर एक देव दरवाजा असा ओपन करतो की त्या दरवाजाची अपेक्षा आपण कधीच आयुष्यामध्ये केलेली नसती, आणि तो दरवाजा म्हणे स्वामी माझ्या आयुष्यामध्ये येणे, हाच तो दरवाजा होता। आणि प्रश्न असा पडला मित्रांनो की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये कसे आले, त्यांचे पावलं माझ्या घरामध्ये कसे पडले। मित्रांनो, काही महिन्याआधीची गोष्ट आहे, जेव्हा मी हताश होतो तर त्यावेळेस असं झालं की माझ्या बायकोच्या मनामध्ये इच्छा प्रकट झाली की मला स्वामींचं करायचं आहे। मी लहान असताना गुरुवार वगैरे करायचे, पण आता मला इच्छा आहे की परत एकदा मी गुरुवार वगैरे चालू करावे आणि स्वामींची भक्ती करणं चालू करावं। प्रश्न असा पडला मित्रांनो की ज्या टायमाला तिने माझ्यापाशी इच्छा व्यक्त केली की मला स्वामींची एक प्रतिमा आणून दे आणि ती प्रतिमेचं मी पाद्यपूजन वगैरे करू शकते आणि मी माझ्या गुरुवारची सुरुवात करू शकते, गुरुवारच्या उपासांची। म्हणलं ठीक आहे, मला चालेल, म्हणलं मी आणून देतो तुला। आणि त्यावेळेस असं झालं की मी विसरून गेलो, ते अन्नच विसरून गेलो। सकाळी आमचं बोलणं झालं, सगळं काही झालं आणि मी विसरून गेलो। मी विसरून गेल्याच्या नंतर रात्री 11 वाजता तिचा मला फोन आला की साहिल म्हणे तुम्ही ते आणलं का, मी अशी स्वामींची प्रतिमा सांगितली, तुम्ही आणली का? तर माझ्या लक्षात आलं की यार, मला आता आपण तर आणलेली तर नाही, आता करणार काय। मी माझ्या मित्रांना फोन केला, मी माझे 4 मित्र त्याच्यासाठी पाठवले की माझे जे 4 मित्र होते, ओमकार, संतोष, त्याच्यानंतर शिवराज आणि पार्थ, त्यांना सगळ्यांना मी पाठवलं। त्यांनी देखील खूप वेळ सर्च केला, खूप दुकानं बघितले, प्रत्येक दुकानं बंद। मी 11 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आम्ही 3-4 सारखं फिरत होतो फक्त आणि फक्त स्वामींची प्रतिमासाठी। मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपली इच्छा नसती, आपण किती जरी म्हणलं, काही जरी म्हणलं, स्वामी तुम्ही माझ्या घरी या, स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये या, पण स्वामींची इच्छा असल्याशिवाय स्वामी येत नाही। तर असाच प्रसंग घडला। 12 वाजेपर्यंत आम्ही सर्च केलं, सगळं काही केलं। आम्ही 2 डायरेक्शनमध्ये डिवाईड झालो। माझे मित्र ते सगळे एका डायरेक्शनमध्ये गेले आणि मी एका डायरेक्शनमध्ये गेलो। 12 वाजता माझ्या मित्रांचा मला कॉल आला, साहिल म्हणे सर्व दुकानं बंद झालेली आहेत आणि आता तर ते पॉसिबल नाही आहे म्हणे। म्हणलं यार, आता सकाळी 8 वाजता तर चालू तर करणं आहे। म्हणलं करावं तर काय करावं। बायकोचे फोनवर फोन की अहो म्हणे बघा ना, म्हणे कुठून ना कुठून तरी बघा, कारण उद्याचा पहिला गुरुवार आहे म्हणे आणि पहिला गुरुवारी मला सुरुवात करणंच आहे म्हणे या गुरुवारपासून। मला ठीक आहे म्हणलं। सर्व दरवाजे बंद झालेले होते। 12 वाजता कोणाचंच दुकान उघडं नाही, कोणाचंच काही नाही। त्यावेळेस एका ठिकाणी मी गेलो आणि त्या एका ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं माझा एक मित्र भेटला, मनीष म्हणून।
मनीषला मी सांगितलं, अरे मनीष मला असं असं काम आहे, मला अशी अशी स्वामींची प्रतिमा पाहिजे. तर मनीष म्हणे 1-2 मिनटं थांबा म्हणे, मी बघतो म्हणून. तर मनीषनं त्याच्या मित्राला फोन केला. तुम्हाला खोटं नाही सांगत, समोरच्या व्यक्तीने असं सांगितलं की भैया मी जेवण करायला बसलो, 15 मिनटं थांबा म्हणे, मी दुकानावरती येतो. मनीषने मला सांगितलं की भैया 15 मिनटं थांबा म्हणे, ते जेवण करतायत आणि मी थोड्या वेळात दुकान उघडतो आणि तुम्हाला देतो. मित्रांनो 12:30 वाजता ती व्यक्ती 3 किलोमीटर लांबून आली. तिने दुकान उघडलं 12:30 वाजता आमच्यासाठी. दुकान उघडल्याच्या नंतर तिथं स्वामींची प्रतिमा बघितली मी. इतकी सुंदर प्रतिमा मला भेटली, इतकी सुंदर प्रतिमा की मला शब्द नाही आहे त्याच्यासाठी. एकतर 12:30 वाजता स्वामी आले, माझ्या हातात आले स्वामी, आणि त्यांचे चरण माझ्या हातावरती लागल्याच्यानंतर माझ्या अंगावरती शहारे आले. मित्रांनो ज्या वेळेस स्वामींची प्रतिमा माझ्या हातामध्ये होती, मी ती घरी घेऊन आलो 12:30 वाजता, 1:45 वाजता. घरी आल्याच्या नंतर तुम्हाला खोटं नाही सांगत, इतका आनंद झाला होता, इतका आनंद झाला होता की शब्दावाटे निघू शकत नाही तो. माझ्या अजून देखील अंगावरती शहारे येत आहे, इतका आनंद झाला होता. मी तुम्हाला म्हणलं ना, 1 घंटा माझे सर्व मित्र, मी या स्वामींच्या प्रतिमेसाठी कुठं नाही फिरलो. आम्ही संभाजीनगर पूर्ण पालतं घातलं, नाही भेटलं आम्हाला. आणि तेवढ्या प्रसंगामध्ये मित्रांनो असं झालं की स्वामींची प्रतिमा भेटली आणि स्वामींची प्रतिमा घरी आली. मी म्हणलो तुम्हाला की स्वामींची इच्छा असते की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं येणं ही त्यांची इच्छा. आपण किती जरी म्हणलं स्वामी या 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 या, स्वामी येत नाही. स्वामी घरी आले. घरी आल्याच्या नंतर स्वामींचं आणि माझा एवढा परिचय नव्हता असं म्हणू शकतो आपण. परिचय दॅट मीन्स असं झालेलं होतं की स्वामी दत्तगुरू अवतार आहेत आणि ते म्हणतात ना, एक स्ट्रिक्ट टीचर ज्या टायमाला घरामध्ये येतो, तर त्या टायमाला जेव्हा आपल्याला कळतं की हे खूप स्ट्रिक्ट आहे, तर त्या टायमाला आपण त्या टीचरपासून आहे ना थोडं लांब जातो, त्या सरांपासून थोडं लांब जातो. आणि असाच काही प्रकार माझ्यासोबत घडला. ते सर्व काही झाल्याच्या नंतर काही दिवसांच्या नंतर माझ्या बिझनेसला गुरु होत नव्हती आणि मी ऑलरेडी त्या परेशानांमध्ये, आणि त्या परेशानीमध्ये असताना देखील माझ्या बायकोचं 21 दिवसाचं माझं म्हणजे तिचं पारायण वगैरे चालू झालं. पारायण चालू झाल्याच्या नंतर तिने 21 दिवस कडक पारायण केलं. त्याचे उपास वगैरे सगळ्या काही गोष्टी, त्याची नियमावली टोटल फॉलो केल्या. आणि काही दिवसाच्या नंतर अकस्मात तिच्या आईची तब्येत खराब झालेली होती, म्हणून तिला तिच्या माहेरी जावं लागलं. माहेरी गेल्याच्या नंतर मी घरी एकटाच, आणि मुलगा पण नाही, बायको पण नाही. आणि गेल्याच्या नंतर एक दिवशी रात्री मित्रांनो असा एक प्रसंग घडला माझ्यासोबत की मला इच्छाच नव्हती कुठली गोष्ट हे करायची. मला असं वाटत होतं की बंद करून टाका सगळं, का मी एवढा ताण घेऊ लागलो. आणि देवावरती विश्वास आहे, पण देव का माझी एवढी परीक्षा बघतोय. ज्या वेळेस ही गोष्ट माझ्या मनामध्ये आली, अकस्मात मी किचनमध्ये गेलो पाणी पिण्यासाठी, आणि किचनमध्येच मला स्वामींची प्रतिमा दिसली आणि स्वामींची प्रतिमा माझ्याकडे बघून हसत होती. माझ्या मनात आलं की मला यार स्ट्रिक्ट टीचर आहेत, म्हणलं यदा कदाचित यांचीच इच्छा असेल, म्हणलं ह्यांचीच लीला म्हणावी. मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, ज्या वेळेस हे स्वामींकडे मी बघितल्याच्या नंतर आहे ना, तुम्हाला सांगतो मी एका सेकंदासाठी माझ्या मनामध्ये आलं, हे बघा ही भावना माझ्या दृष्टिकोनातून वाईट होती की त्या टायमाला, ठीक आहे, की मी स्वामींना म्हणलं की स्वामी आजपासून मी तुम्हाला मानणं चालू करतोय. आणि मानणं ह्याच्यामुळं चालू करतोय की माझ्या मनामध्ये मतलब होता की स्वामींना मी मानलं तर स्वामी मला भरभरून देतील, सगळं काही देतील. पण प्रश्न असा पडला की ज्या टायमाला मी स्वामींना मानणं चालू केलं, एक दिवस खूप सुखात गेला. एक दिवस ते म्हणतात ना, पहिल्या दिवशी इंट्रो होता तो आमचा की यस मी असा असा आहे, तू तसा तसा आहे, तर या हिशोबाने आपण आता बोलणं वगैरे चालू करू शकतो. तर वेळ प्रसंग असा आला की एक दिवस खूप छान गेला. मला असं वाटलं अरे बाप रे, म्हणलं मी काय चुकीचं करत होतो, इतके दिवसापासून मी यांना का नाही मानलं. आणि सेकंड डेपासून माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू झाले परत.
एक्स्ट्रीम लेवल प्रॉब्लेम चालू झाला, एक्स्ट्रीम लेवल प्रॉब्लेम चालू झाल्याच्या नंतर, सगळं काही झाल्याच्या नंतर आहे ना, असा वेळ आली की मी खूप खचून गेलो होतो. मला नको नकोसं झालं होतं. देव हा प्रकारच मला नको. मी एवढा परेशान झालो होतो. मी म्हणलं माझ्या आयुष्यामध्ये कोणाचं एवढं वाटोळं केलेलं आहे की माझं एवढं मला बघायची वेळ येऊ लागली. म्हणलं मी एवढं काय केलं, कुठला पाप केलं म्हणलं मी. मित्रांनो, मग काही दिवस गेले, म्हणजे साधारणतः 1 महिना गेला. 1 महिना गेल्याच्या नंतर मी त्या त्रासांना रोजच्या डेली रुटीनसारखं बघू लागलो की हो ठीक आहे, हा त्रास आहे मला तर आहे, आता मी काही करू शकत नाही या त्रासाला. आणि प्रश्न असा पडला, 1 महिन्याच्या नंतर मला माझा एक मित्र भेटला, शिवराज म्हणून. आणि शिवराज आणि आम्ही सगळे मित्र हॉटेलपाशी एका बसलेलो होतो, चहा वगैरे पिणं चालू होतं, सगळं काही चालू होतं आमचं. सगळे मित्र चालले गेले. अकस्मात शिवराजनं मला विचारलं की साहिल तुझं काय चालू आहे. तर मी त्याला सांगितलं की मला यार असं असं चालू आहे, तसं तसं चालू आहे म्हणलं, थोडंसं परेशानी म्हणलं मी. आणि परेशानीच्या ह्याच्यामध्ये मला देवाला मानणं बंद करून टाकलेलं. देव हा प्रकार म्हणलं माझ्या आयुष्यामध्ये नाही आहे. आणि म्हणलं जर देव असेल तर म्हणलं कुठला देव असा आहे म्हणलं की तो एवढी परीक्षा बघणार. प्रश्न असा पडला, मी स्वतः तर खचलेलो होतो, मी स्वतःला पण आणि देवाला पण कोसणं चालू केलेलं होतं. त्या मित्राने मला, म्हणजे शिवराजनं मला सांगितलं की साहिल जीवनामध्ये ना म्हणे एक गोष्ट लक्षात ठेव, कधी देखील कधी पण स्वतःला आणि देवाला कोसणं बंद कर, त्याच्याशिवाय तुझी प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस तू स्वतःला आणि देवाला कोसणं बंद करून टाकशील, त्यावेळेस तू बघ की तुझ्या जीवनामध्ये काय काय बदल घडतात. गोष्ट फार छोटीशी, फार छोटी गोष्ट आहे, पण त्याचं महत्त्व खूप होतं. माझ्या मनामध्ये ती गोष्ट घर करून राहिली. आणि घर केल्याच्या नंतर अवघ्या रात्रभर माझा तोच विचार मनामध्ये. दुसऱ्या दिवशी मी उठल्याच्या नंतर मी स्वामींसमोर हात जोडले. स्वामी म्हणलं माझं चुकलं असेल, मी तुम्हाला म्हणलं स्वामी मतलबापुरतं मानलं होतं, माझं खरंच चुकलं म्हणलं स्वामी. म्हणलं आज म्हणलं मी तुम्हाला म्हणलं मतलबापुरतं मानणार नाही. म्हणलं आजपासून म्हणलं तुम्ही मला यश दिलं तेसाठी माझ्यासाठी प्रसाद म्हणलं, ते तुम्ही मला अपयश दिलं ते पण माझ्यासाठी प्रसाद म्हणलं. त्या दिवशी नंतर मित्रांनो मला सगळं कळू लागलं की देव आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग का टाकतो की ज्याच्यानी आपल्याला इतका त्रास होतो, सगळं काय होतो. ज्या वेळेस स्वामींची पावलं माझ्या घरामध्ये लागली मित्रांनो, त्यावेळेस मला समजलं की देव नावाची एक शक्ती, स्वामी नावाची एक शक्ती माझ्या माघारी आहे.